परंपरागत खेती की तुलना में रेशम की खेती भविष्य का एक बेहतर और फायदेमंद विकल्प बनता जा रहा है। हाल ही में दिग्रस पहुंचकर रेशम संचालनालय नागपुर के उप संचालक डॉक्टर महेंद्र धवले ने परिसर के किसानों से मुलाकात कर रेशम की खेती के संदर्भ में महत्वपूर्ण जानकारी साझा की है। आधुनिकीकरण के इस दौर में परंपरागत खेती में बदलाव कर समय के साथ चलना किसानों के लिए बेहद जरूरी हो गया है। ऐसे में किसानों को बेहतर उत्पादक बनाने और उन्हें आर्थिक तौर पर मजबूती दिलाने के लिए रेशम की खेती एक बेहतर विकल्प के रूप में कारगर सिद्ध हो रही है। इस आशय का प्रतिपादन रेशम संचालनालय नागपुर के उप संचालक डॉक्टर महेंद्र ढवले ने किया। रेशम गोल्ड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड के मुख्य कार्यालय में आयोजित एक कार्यक्रम में वे बोल रहे थे। दिग्रस मध्ये येण्याचा मूळ उद्देश या भागामध्ये सेरिकल्चर रेशीम उद्योग हा काही शेतकरी करत आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी देऊन रिप्लिकेट करायचं आहे। या उद्योगामध्ये जर पाहिलं, या काडीपासून माळी बांधण्याचा संकल्पना आज आपण देत आहोत। हे का बरं की हे या पानापासून पैसे निर्माण करणारं पीक आहे। या ठिकाणी पात्या नाही पाहिजे, फुलं नाही पाहिजे, बोंड नाही पाहिजे। मग काय म्हणजे दर्जेदार पाला निर्माण केला की तुम्हाला पहिला पीक येण्याकरता किमान 4 ते 5 महिने पाहिजे। दुसरं पीक जे आहे हे फक्त 45 ते 60 दिवसामध्ये रिपीट होते आणि तेही जर पाहिलं ऍक्च्युअल पीक तर तुम्हाला 22व्या दिवशी तुम्ही शेतकरी वर्ग हा 20,000 पासून ते 1 लाखापर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आहे। या दिग्रस भागामध्ये सुद्धा योगेश धनगरे नाव शेतकरी आहे, विठोलीचेच आहे ते प्रॉपर मध्ये दिग्रस तालुक्यातले। हा शेतकरी एक विशेष आहे, 1 महिना मुंबईमध्ये राहतो, 1 महिना पीक चालू असताना विठोलीमध्ये राहतो आणि लाख रुपयाचं 1.25 लाख रुपये उत्पन्न कोशाची निर्मिती करून घेऊन जातो। दुसरा शेतकरी जर पाहिला रामजिरे नावाचा आहे, ज्याच्या वडिलांनी 2,30,000 साठी आत्महत्या केली आहे। आज तो शेतकरी एका वर्षामध्ये 2.5 लाख रुपये काढतो। मग काय करते तो शेतकरी? सिल्क, मिल्क अँड मीट, म्हणजे त्याच्याकडे रेशीम उद्योग पण आहे, गाई पण आहे आणि कोंबड्या पण आहे आणि बकऱ्या पण आहे। जे मार्केटमध्ये विकला जाते तो आपल्या शेतामध्ये निर्माण करत आहे। हा संकल्पना या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली पाहिजे। रेशम की खेती किसानों के लिए वरदान साबित हो रही है। न सिर्फ राज्य भर में बल्कि यवतमाल जिले में भी बड़ी संख्या में किसान रेशम की खेती कर लाभ उठा रहे हैं। आयोजित कार्यक्रम में दिग्रस और आर्नी तहसील के रेशम उत्पादक किसानों ने भी रेशम खेती की उपयोगिता पर अपने अनुभव इन बीसीएन न्यूज के समक्ष साझा किए हैं। माझी शेती विठाळ येथे असून मी रेशीम शेतकरी आहे। माझ्याकडे 2 एकर रेशीम शेती लावून V1 जातीचा रोप लावलेला आहे। गेले 3 वर्षापासून मी रेशीम शेती करत आहे। शेतीला चांगला उद्योग आणि कुटुंबाला पूरक असा हा व्यवसाय आहे। मला शेती रेशीम उद्योगातून भरपूर लाभ झालेला आहे। मैं अनेक बॅचमधून 70,000, 75,000, 60,000 असा नफा मी मिळवलेला आहे। आणि मी आता 250ची बॅच बुक केलेली आहे। 10 ऑगस्ट पासून माझं बॅच सुरू होईल। बंदिस्त शेडमुळे मला फायदा असा वाटतोय की मी जास्तीत जास्त बॅचेस घेऊ शकतो वर्षभराच्या। 15 किंवा 12 किंवा 14 पर्यंत जे बाकीचे कास्तकार राज्यातले गेले आहेत, आपली अपेक्षा आहे की विदर्भातले कास्तकार त्यानुसार बॅचेस घेतील। नेक्स्ट बॅच म्हणजे माझी 200ची बॅच राहील आणि त्याच्या मागे 2 क्विंटलचा माल निघेल, म्हणजे जवळपास 1 लाखाचा माल निघेल असा एक अंदाज आहे माझा पुरा। खर्च वजा जाऊन कितीचा नफा होते? तर खर्च वजा नफा करून माझा 30,000 रुपये खर्च येईल, तर 70,000 नफा पडेल मला असा पुढच्या। कुल मिलाकर देखा जाए तो रेशम की खेती से अनगिनत किसानों को न सिर्फ आर्थिक स्थिरता का बल मिल रहा है, बल्कि रेशम उत्पादन भविष्य के लिए एक बेहतर और निरंतर रूप से लाभप्रद व्यवसाय सिद्ध हो रहा है। इस कार्यक्रम में रविंद्र मारोतराव राउत, अनिकेत चौकी सेंटर के संचालक अनिकेत रविंद्र राउत, रेशम गोल्ड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड के संचालक रामेश्वर पवार, कंपनी सभासद किसान, परिसर के युवा किसानों के साथ ही प्रवर्तक महिला किसान पूजा जादव, सविता राठौड़ तथा रेशम उद्यमियों और किसानों ने बड़ी संख्या में हिस्सा लिया था। इन बीसीएन न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान।